सह्याद्री सत्ता न्यूज, समस्या जनतेची, बातमी आमची। माढा विधानसभा मतदारसंघात धनराज शिंदे यांचे गावभेट दौरे चालू आहेत आणि त्यांना मतदारसंघातील युवकांचा आणि शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळतोय। ही बाब आमदार पुत्र रणजित शिंदे यांना डोकेदुखी ठरत आहे। माढा विधानसभा निवडणूक 2024 ही अतिशय रंगतदार आणि चुरशीची ठरू पाहत आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच आमदार बबनदादा शिंदे यांच्या कुटुंबात मोठी फूट पडत आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांचे पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांना निवडणुकीत उतरवण्याचे जवळपास निश्चित केले आहे। त्या दृष्टीने त्यांचे मतदारसंघात गावभेट दौरे आणि विकास कामांचे उद्घाटन चालू आहे। परंतु मागील पंचायत समिती निवडणुकीपासून शिंदे कुटुंबातील आमदार बबनदादा शिंदे यांचे सख्खे बंधू रमेश शिंदे यांचे पुत्र धनराज शिंदे हे कुटुंबापासून अलिप्त होऊ पाहत होते। पंचायत समिती निवडणुकीच्या वेळेस पण धनराज शिंदे यांनी बंड केल्यानंतरच आमदारांनी त्यांना लवळ पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली होती। त्याच वेळेस आमदारांचे पुत्र विक्रम शिंदे हे बेंबळे पंचायत समिती गणातून निवडून आले होते। पंचायत समितीचे सभापती पद सुरुवातीला सर्वसाधारण निघाल्याने या पदावर विक्रम शिंदे यांना संधी देण्यात आली होती, परंतु नंतर 2.5 वर्षांनी सभापती पद ओबीसी निघाल्यानंतरही पुनशा एकदा विक्रम शिंदे यांनाच या पदावर संधी दिली होती। त्यावेळेस तालुक्यातील कार्यकर्त्यांची आणि युवकांची इच्छा धनराज शिंदे यांना सभापती करण्याची होती, परंतु पुत्र प्रेमापोटी धनराज शिंदे यांना जाणून बुजून डावलल्याची चर्चा त्यावेळेस होती। धनराज शिंदे यांनी माढा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब वंचित घटकातील मुलींना आतापर्यंत तालुक्यातील हजारो मुलींना मोफत सायकल वाटप हा उपक्रम यशस्वीपणे राबवलेला आहे। तसेच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून बेंद ओढा खोलीकरण हा उपक्रम करोडो रुपये खर्च करून राबवलेला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून आज या ओढ्यामध्ये पावसाचे मुबलक प्रमाणात पाणी साठत आहे, त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे। तसेच त्यांनी विठ्ठलगंगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना करून शेतकऱ्यांना केळी आणि अन्य काही फळांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या कंपनीच्या माध्यमातून करत आहेत। तसंच नुकतीच धनराज शिंदे आणि त्यांचे वडील रमेश शिंदे यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली आणि ही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली। त्यांनी पवार साहेबांना सांगितले की येणारी विधानसभा निवडणूक मी कसल्याही परिस्थितीत लढवणारच आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या। आणि त्या दृष्टीने त्यांचे संपूर्ण मतदारसंघात गावभेट दौरे चालू आहेत। या गावभेट दौऱ्यामध्ये धनराज शिंदे हे रणजित शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करताना दिसत आहेत। ते लोकांना सांगत आहेत की मी व्यावसायिक राजकारणी नाही, मी समाजकारणाला प्रथम प्राधान्य देत आहे, असे लोकांना पटवून सांगत आहेत। त्यांना युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे। त्यांचे सख्खे चुलत बंधू रणजित शिंदे यांच्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप आहेत। त्यांनी केवळ येथील बबनराव शिंदे शुगर कारखान्याच्या माध्यमातून ऊस वाहतूकदार शेतकरी यांच्या नावावर कोणतीही संमती नसताना लाखो रुपयांचे कर्ज काढल्यामुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब झालेले आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी दिसून येते। आमदार बबनदादा शिंदे यांच्या मागील 30 वर्षाच्या सत्तेच्या कालावधीत त्यांचे सख्खे बंधू रमेश शिंदे हे राजकारणातील पडद्यामागे खरे सूत्रधार आहेत, असं लोक सांगत आहेत। त्यांनी आजपर्यंत तालुक्यातील मजूर संस्थांचे काम वाटप कार्यकर्त्यांना केलेले आहे। त्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत आहे। त्याचा फायदा धनराज शिंदे यांना होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। येणारा काळच ठरवेल की माढा विधानसभा मतदारसंघातील जनता राजकीय वारसा म्हणून आमदार पुत्र रणजित शिंदे यांना स्वीकारणार की सामाजिक कार्यातून पुढे येणारे धनराज शिंदे यांना स्वीकारणार। सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच www.sahyadrisata.com वेबसाईटला भेट द्या।